तर नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता राणीवर ज्यांनी कोणी अटॅक केलेला असतो, राणीला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याचा आता शोध इंद्राला घ्यायचा असतो आणि त्याचमुळे तो आता फॅक्टरीमध्ये आलेला असतो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना त्याने आता आपल्या ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं. तिथे आबासाहेबसुद्धा असतात, परत विक्रांत देखील तिथेच असतो. तर आता इंद्रा हा खूपच रागामध्ये असतो. तो आता त्या कर्मचाऱ्यांना विचारू लागतो, आपल्या या फॅक्टरीमध्ये ज्या काही 2-3 वर्षापूर्वीच्या ज्या फायली आहेत त्यामध्ये सुद्धा घोळ झालेला आहे आणि काल तर माझ्यावर आणि माझ्या बायकोवर जीवघेणा हल्ला झाला. या सगळ्या प्रकरणामध्ये मला तर असं वाटतंय की तुमचाच हात आहे. आता इंद्रा हा मुद्दामूनच त्या कर्मचाऱ्यावर आरोप करतो आणि त्याला आता विचारावं लागतो. तर तो कर्मचारी आता खूपच घाबरून गेलेला असतो. तर तो आता डायरेक्ट इंद्राला सांगून टाकतो की या सगळ्यामागे माझा हात नाही आहे, मी तर हे सगळं विक्रांत सरांच्या म्हणण्यानुसार करत होतो. या सगळ्यामागे विक्रांत सरांचा हात आहे. जे काही हिशोबामध्ये घोळ झाले आहेत आणि काल जे काही झालं आहे ना, त्यामध्ये विक्रांत सरांचाच हात आहे. आता त्या कर्मचाऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो आणि विक्रांतच्या आता पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण आता त्याचं नाव सबसेल पुढं आलेलं असतं. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहिलं राणीला इंद्राने आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि विक्रांत देखील तिथे आलेला असतो. आता इंद्रा हा विक्रांतवर हात उगारतो, त्याचे कॉलर पकडतो आणि त्याला वाईट साईड बोलतो आणि या सगळ्यामागे तुझाच हात आहे, मला चांगलंच माहिती आहे आणि जर राणीला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही विक्रांत, अशी डायरेक्ट आता धमकी इंद्राने विक्रांतला दिलेली असते. आणि हे सगळं पाहता इकडे उर्मिला पण आता नाटक चालू करते आणि म्हणू लागते की आज ना या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे. 4 चौघामध्ये इंद्रा भाऊजींनी विक्रांतचे कॉलर पकडले, त्याचा अपमान केला आहे आणि त्याची काहीही चूक नसताना त्याच्यावर नको ते आरोप केले जात आहेत. उर्मिला आता जोरजोरात रडू लागते आणि त्याचमुळे आता विक्रांत देखील आता आबासाहेबांना आणि मालतीला सांगू लागतो की आबासाहेब आणि मालती काकू, या घरामध्ये ना आमच्याबरोबर दुराभाव केला जातोय. मी पण याच घरातला सदस्य आहे ना, मग माझा असा अपमान सारखा होत असतो. माझी यामध्ये काही चूक नसताना आज माझा एवढा मोठा अपमान झाला आहे. खरंच आम्हाला ना खूप वाईट वाटले. आता हे विक्रांतचं बोलणं ऐकल्यानंतर इकडे आता आबासाहेबसुद्धा स्वतः पुढे येतात आणि विक्रांतला म्हणतात, हे बघ विक्रांत, तुम्ही दोघे पण मला सारखेच आहात, मी तुमच्यामध्ये असा कधीच फरक करणार नाही. पण एक लक्षात ठेव, आज मला माहिती आहे आज इंद्राकडून थोडी चूक झालीच, त्याने असा डायरेक्ट तुझ्यावर आरोप करायला नको हवा होता. आज मी त्याच्याकडून तुझी माफी मागतो, असं म्हणत आबासाहेब आपले हात जोडतात आणि विक्रांतची माफी मागू लागतात. तर विक्रांत देखील आता आबांचे हात पकडतो आणि म्हणू लागतो की आबा, तुम्ही कशाला माफी मागताय, तुम्ही एवढं बोलला ना तेच माझ्यासाठी खूप आहे, प्लीज तुम्ही मला असं शर्मिंदा करू नका. तर आता आबासाहेब म्हणतात की बरं, ते सगळं आता तुम्ही सोडा, आपण ना या प्रकरणामागे कोण आहे, राणीचा कोण जीव घेणार होता याचा ना शोध घेऊया आणि ही जबाबदारी मी विक्रांत तुझ्यावर आणि उर्मिला तुझ्यावर देतो. तुम्ही दोघेही या प्रकरणामागे कोण आहे ना त्याला चांगलाच शोधून काढा आणि त्याच्यावर पोलीस कारवाई करा. आता आबांनी थेट विक्रांतलाच हे सगळं सांगितलेलं असतं, त्याच्याकडेच ही जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे विक्रांत देखील खुश झालेला असतो, कारण आता विक्रांतच त्या सगळ्यामागील जे काही पुरावे अजून उरलेले असतील, शिल्लक असतील, तो आता ते नष्ट करणार असतो आणि त्याचमुळे तो आता मनातल्या मनात खूप खुश झालेला असतो. इकडे उर्मिला देखील खूप खुश झालेली असते, कारण तिने घरामध्ये आता खूपच मोठा तमाशा घातलेला असतो आणि आबांनी आता विक्रांतचं म्हणजे कौतुक केलेलं असतं आणि एवढी माफी मागितलेली असते. त्यामुळे सुद्धा उर्मिलाला आता जरा बरं वाटलेलं असतं. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये मित्रांनो अजून आपली राणी काही अजून शुद्धीवर आलेली नसते आणि आपला इंद्रा आता इकडे तिकडे फिरत असतो आणि राणी कधी आता शुद्धीवर येते याचीच तो वाट बघत असतो. थोड्या वेळाने आता राणीला शुद्ध आलेली असते.
राणीचे डोळे उघडलेले बघून इकडे इंद्रा मात्र आता खूपच खुश होऊन गेलेला असतो आणि तो आता लगेच डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर आता आतमध्ये येतात आणि राणीची चांगलीच आता तब्येतीची चौकशी करतात. तर आता राणीला मात्र खूपच बरं वाटत असतं. तिला आता श्वास घेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नसतो. त्यामुळे डॉक्टर आता म्हणतात की आता ना या डेंजरपासून बाहेर आहेत. आता यांच्या जीवाला काहीच धोका नाही आहे, आपण पुढची ट्रीटमेंट चालू करूया असं म्हणून ते डॉक्टर आता तिथून निघून जातात. तर इंद्रा आता राणीचा हात पकडतो आणि म्हणू लागतो की राणी तू बरी आहेस ना, तुला कसं वाटतंय आता. तर आता राणी देखील म्हणू लागते, अहो इंद्रा सर मी बरी आहे, आता मला बरं वाटत आहे. आणि तुम्ही रात्रभर इथेच होता का, तुम्ही घरी गेला नाही, तुम्ही आराम पण केला नाही. एक काम करा, तुम्ही घरी जावा, तुम्ही जरा आराम करा, मी आहे ना इथे. तर इंद्रा आता म्हणू लागतो की नाही, मी तुला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. तुला ना जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. तेव्हा आता राणी म्हणू लागते, अहो इंद्रा सर तुम्ही एवढी माझी काळजी का बरं करता. इंद्रा आता म्हणू लागतो, बरं राणी ते सगळं सोड, तू त्या रूममध्ये कशी काय गेलीस, नेमकं तिथे काय झालं मला चांगलं सांग. या प्रकरणामागे कोण आहे ना ते मला शोधून काढायचं आहे. आता असं म्हटल्यानंतर आता राणी देखील सांगू लागते, आपण ती फाईल शोधायला ऑफिसमध्ये गेलो होतो ना, तुम्ही बाहेर गेलता, मी शोधत होतो आणि तेवढ्यातच मला अशी नजर पडली की बाजूला दरवाजाच्या मागे कोणीतरी आहे आणि मी त्याचाच पाठलाग करू लागले. तर तो तिथून गायब झाला. मी त्याचा पाठलाग करत बाजूच्या रूमजवळ गेले होते. तर तिथे एकदम काळोख होता आणि मागून कोणीतरी आलं. त्याने घोंगडी आपल्या अंगावरती घातलेली होती आणि त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्याने माझे तोंड दाबले आणि मला रूममध्ये घेऊन गेला आणि त्यानेच मला तिथे माझे तोंड चिकटपट्टीने हे करून हातपाय वगैरे बांधले होते आणि त्यानंतर तुम्ही तिथे आला. तुम्हाला तर माहिती आहे मग काय काय झालं. आता हे सगळं म्हटल्यानंतर राणी आता म्हणू लागते की इंद्रा सर या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे ना ते आपल्याला लवकरच शोधावं लागेल. हा तर खूपच सिरियस मॅटर आहे. तर आता इंद्रासुद्धा विचारामध्ये पडतो की या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे, आता कसं शोधून काढायचं. त्यानंतर पुढे आता इकडे आबासाहेब मालती आपल्या रूममध्ये असतात. मालती आता फुगून बसलेली असते. तर आबा विचारू लागतात की काय झालं तुम्हाला, तुम्ही असं का बरं बसलाय. तर आता मालती म्हणू लागते, तुम्हाला आज अशी विक्रांतची हात जोडून माफी मागायची काहीच गरज नव्हती. हे सगळं ना त्या राणीमुळे झालं आहे. आता मालती राणीवर आरोप करत असते. तर आबासाहेब म्हणू लागतात, आता या सगळ्या प्रकरणामध्ये राणीची काही चूक नाही, तुम्ही उगाच तिला मध्ये घेऊ नका. आपल्या इंद्राचा गैरसमज झाला होता ना, त्याचमुळे इंद्रा विक्रांतवर धावून गेला आणि त्याच्यामुळे मी विक्रांतची थोडी माफी मागितली. त्यात काय झालं एवढं, आणि यामध्ये राणीची काय बरं चूक. त्यावर आता मालती म्हणू लागते, तुम्हाला मान्य करायचं असेल तर करा, नाहीतर नाही करा, पण मला माहिती आहे हे सगळं त्या राणीमुळे झाले. ती राणी जर त्या फॅक्टरीमध्ये गेलीच नसती तर हे सगळं झालंच नसतं ना. तर मालती आता आबांचं काही ऐकत नाही असं म्हणून ती आता तिथे झोपी जाते. तर इकडे आबा मात्र विचारामध्ये पडलेले असतात. तर मित्रांनो, आता येणाऱ्या पुढील भागामध्ये इंद्रा या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे, राणीला जीवे मारण्याचा कोण प्रयत्न करत होतं, याचा शोध घेण्यासाठी तो आता फॅक्टरीमध्ये आलेला असतो. तो सगळ्यांना विचारत असतो आणि तेथे त्याला कळून चुकलेलं असतं की या सगळ्या प्रकरणामागे फक्त आणि फक्त विक्रांतच आहे. यामागे विक्रांतचाच हात आहे. हे सगळं विक्रांतने घडवून आणलेलं आहे. आता हे सगळं कळाल्यानंतर इंद्राला मात्र आता खूप राग आलेला असतो. आता इंद्रा विक्रांतच्या विरोधात काय पाऊल उचलतो हे सर्व पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, आजचा एपिसोड कोणी बघितला, कोणाकोणाला आजचा एपिसोड आवडला, प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तुमचं यावर काय मत आहे. विक्रांतचा खरा चेहरा इंद्रासमोर येईल का, तुम्हाला काय वाटतं प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.